सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे अंकिता. सो मला ना खूप एकटं वाटतं आहे, कारण की आता उद्या रक्षाबंधन आहे आणि काही कारणांमुळे मी ऑफिसमधून सुट्टी नाही घेऊ शकले, बिकॉज मला नेक्स्ट मंथ सुट्ट्या हव्या होत्या. पण माझ्या रूममधल्या सगळ्या मुली घरी गेल्या आहेत, ऑफिसमधले सगळे लोक घरी गेले आहेत आणि म्हणजे सणासुदीला आपण जेव्हा एकटे घरी नसतो आणि दुसऱ्या गावी असतो आणि आपल्यासोबत जेव्हा कुणीच नसतं तेव्हा खूप एकटं वाटतं. आणि ही फिलिंग खूपच म्हणजे काय सांगू आता तुम्हाला मी, लाईक खूप सॅड वाटतं जेव्हा आपण एकटं रूममध्ये बसलेलो असतो आणि नेक्स्ट डे कुठला तरी सण असेल रक्षाबंधनसारखा. माझ्या घरी माझ्या सगळ्या ताई आणि दादा वगैरे सगळे जमलेत रक्षाबंधन सेलिब्रेट करायसाठी. पण मी नाही जाऊ शकत उद्या रक्षाबंधनला. सो मला खूप सॅड वाटतं आहे आणि कुठं म्हणजे थोडंसं करमायला पण रूममध्ये कोणीच नाही आहे, किंवा मी माझी एकटी माझ्या विचारात आहे आणि घरच्यांची फक्त कॉन्टॅक्ट फोन किंवा व्हिडिओ कॉलने होणार आहे. सो ही जी फेज असते ना आपल्या लाईफची, म्हणजे करिअरसोबत जेव्हा आपण आपल्या फॅमिलीशी दूर असतो, इतर वेळी एवढं जाणवत नसेलही, पण सणासुदीच्या दिवसांना घर खूप आठवतं. म्हणजे जेव्हा सगळेजण एकत्र येतात आणि आपण त्यांच्यापासून दूर एका दुसऱ्या शहरात आणि एका बंद खोलीत एकटे असतो ना, तेव्हा ती फिलिंग मे बी बाहेर राहणारे, बाहेर शिकणारे, बाहेर जॉब करणारे रिलेट करू शकतात. सो या, तर इट्स ओके. असं पण असले पण काय बोलतात त्याला, एक्सपिरियन्स घ्यावेत माणसाने. घराची किंवा लोकांची किंमत कळते आणि महत्त्व कळते घराचं काय असतं. आणि ठीक आहे, माझ्याकडे एवढेच सध्या शब्द नाही आहे माझ्याकडे बोलायला. सो थँक्स फॉर वॉचिंग. डू शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. बाय. हॅपी रक्षाबंधन.